ज्वराचा जोर बराच आहे, थोडी काळजीच वाटते आहे. हो ना, आपण त्यास म्हणत होतो आपलं जाणं रहित करूया. पण काय म्हणतात वैद्यबुवा? खूप अशक्तपणा आलाय म्हणतात. 3-4 दिवस तरी औषध घ्यावे लागेल. ज्वर उतरण्यावर सारे काही अवलंबून आहे. म्हणजे तुर्तास काळजी घेणे एवढेच आपल्या हातात आहे. हो, तसा ग्लानीतच आहे तो. अगदी निपचित पडलाय. गोपाळराव, नाशकात तिथे माधवाची जेवण्या खाण्याची काही आबाळ तर होत नव्हती ना? नाही हो, पण असे का विचारता आपण? नाही, तसे नाही. तसा नवा संसार, त्यात वडीलधारे कोणी नाही. मतिदार्थ कळला आम्हास, पण तसे काहीही झालेले नाही. हा रमावणींचा सुरुवातीस थोडा गोंधळ उडाला हे खरे, परंतु सावरल्या त्या लगेच. शिवाय माधवरावांच्या बाबतीत त्या फार दक्ष आहेत. आताही मोरावळा आणि काढा दिला होता त्यांनी, आणि जाणे पण रहित करीत होत्या, पण माधवरावांच्या आग्रहामुळेच गेल्या. नाही, तसा मनी आमचा विश्वास होताच. बरे, असू द्या. तुम्ही आता स्नाने आणि भोजन उरकून घ्या, आणि आज रात्री इथेच मुक्काम करा. पण अहो, रात्र खूप झाली आहे. आता तुम्ही मुंबईसाठी निघणे उचितही नाही. तुम्ही इथेच मुक्काम करा. पण भल्या पहाटे लवकर निघावेच लागेल. कामे मार्गी लागली पाहिजेत. शिवाय आता माधवरावही आमच्याबरोबर नसतील, तेव्हा पुढची सगळी जबाबदारी आमच्यावरच आहे. ते बरोबरच. बरे, आता वेळ न दवडता आपण सारी कामे उरकून घेऊ, म्हणजे तुम्हाला विश्रांती घ्यावयास अधिक वेळ मिळेल. पांडू, पाहुण्यांस काय? जी, बंब धडाधडा पेटत ठेवलाय. आंघोळ्या करून घ्या. तोपर्यंत ऊन स्वयंपाक होईल, आणि पाहुण्यांकरता निजायची खोली बी तयार ठेवली आहे. बरे, चला. जी, चला या. या या वैद्यबुवा, या. माझ्या मैत्रिणींनो, आज आज केवळ माझ्या शब्दाला मान देऊन तुम्ही साऱ्या जणी येथे आलात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आज सागरेश्वराच्या साक्षीने आपण साऱ्या जणी एका नवीन नात्याला सुरुवात करतोय, आणि या नात्याची सुरुवात करताना मी तुम्हाला एक कथा वाचून दाखविणार आहे. सत्यवान सावित्रीची कथा. कन्या उपवर झाली तेव्हा राजास काळजी वाटू लागली. आपल्या सर्व विद्या शिकलेल्या, बुद्धिमान आणि शास्त्र पारंगत राजकन्येसाठी तितक्याच तुला मुलाचा वर कसा सुनिश्चित करावा याची चिंता त्यास सतावू लागली. तिच्यासाठी आणलेले देशोदेशींच्या हुशार, बलवान आणि संपन्न राजपुत्रांचे प्रस्ताव सावित्रीने नाकारले होते. किती छान वाचते ना यमुताई? हो, तिचे बोलणे ऐकून अभिमानाने मान ताठ झाली आहे असे वाटते मला. मलाही एक दिवस अशीच कथा वाचायची आहे. हो ना, शाळेत शिकवणारी शिक्षिका वाटते आहे. त्यामुळे आता हिला कसा वर हवा आहे हे त्यास कळेना. राजास असे चिंतातूर पाहून सावित्रीने राजास अशी विनंती केली की मला एक रथ द्यावा, जो घेऊन मी स्वतः देशोदेशींना भेटी देऊन मला सुयोग्य वाटेल असा वर शोधून काढीन. राजा हे ऐकून चकित झाला, परंतु सावित्री सुविद्य व बुद्धिमान असल्यामुळे त्याने तिच्या विनंतीस मान्यता दिली. सावित्रीने अनेक राज्यांना भेटी देऊन आपल्या पद्धतीने अत्यंत चतुराईने अनेक राजपुत्रांच्या भेटीगाठी घेतल्या व त्यांची पारख केली, परंतु कोणीच तिच्या कसोटीस उतरेना. सावित्रीने केलेली निवड पाहून सारेच चकित झाले, कारण ज्यांचे राज्य कपटाने हिरावले गेले आहे असे सात्विक परंतु हतबल राजा राणी
आणि त्यांचा बलवान, सुशील आणि बुद्धिमान, परंतु जो कोणत्याही राज्याचा राजा नाही आणि माता पित्यांसमवेत अरण्यात पर्णकुटीत वास्तव्य करून आहे, अशा सत्यवानाची निवड सावित्रीने आपला वर म्हणून केली होती. चकित आणि क्रोधित झालेल्या पित्यास सावित्रीने अत्यंत संयमाने, शांत व मुद्देसूद उत्तरे दिली. आपण साऱ्या जणी जाणता की सावित्रीचा विवाह हा सत्यवानांशीच झाला होता. ह्याचाच अर्थ असा की आपल्या पित्याचे मन वळवण्यात सावित्री यशस्वी झाली होती. त्याही पुढे जाऊन यमराजांकडून आपल्या मृत पतीचे प्राण परत मिळवण्यातही सावित्री यशस्वी झाली होती. पाहिलेत काल इतके समजावले या मुलीस, पण काय साड आहे का तीस? इथे बायकांना देवळात जमा करून त्यांना भडकावित आहे. नवमतवादाचा उच्चार करून देऊळ भ्रष्ट करीत आहे. असे काही करत नाहीये यमिताई. त्या तर पाडव्याच्या निमित्ताने देवळात कथा वाचन करीत आहे. त्यासाठीच बोलवले आहे बायकांना. तुला रे कशाला एवढा पुळका त्या यमीचा? जमुताई या न्यायमूर्ती रानडेंच्या पत्नी, त्या लक्षात आहे ना आपणास? त्यांची भीती आम्हाला दाखवू नकोस. आमचा सनातन धर्म बुडवणाऱ्यांपैकीच ते आहेत. त्यांची बायको ती यमी इथे येऊन तेच करते आणि तुम्ही तिची कड घेता? मुळेच नाही. कड वगैरे घेण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. त्यांचे विचार आम्हास आणि आमच्या पत्नीस पटतात, म्हणूनच आलो होतो मी इथे. असे होय? ऐकताय ना बर्वे काकू? एवढेच जर वाटते ना तर तूही लुगडे नेसून आज जा. बाहेर आलास ना की बांगडाच भरतो तुझ्या हातात. विचार पटले म्हणे. तुम्ही सनातनी लोकांनी किती हेटाळणी केलीत तरी आता नववत वादाला तुम्ही कधीच अडवू शकत नाहीत. आम्ही आमच्या बायकांना शिकवणारच. आम्ही असला भ्रष्टाचार मुळीच चालू देणार नाही. बायकांनी शिकणे म्हणजे आपला सनातन धर्म बुडवणे. सावित्रीने यमराजास 3 चतुर प्रश्न विचारले आणि आपल्या मृत पतीचे प्राण परत मिळवण्यात ती यशस्वी ठरली. ह्याचाच अर्थ असा की स्त्री जर सुविद्य असेल व त्या संयमाची जोड असेल तर स्त्री शक्तीस कसलीही बाधा येऊ शकत नाही. यमुने बाहेर ये, बाहेर ये म्हटलं ना. उमा वहिनी बाहेर या, बाहेर या आधी. बाहेर या. काय गरज नाहीये बाहेर येण्याची. तुम्ही आतमध्येच जाऊन थांबा. बघतो आम्ही काय करायचं ते. कोण काय करणार आहे बघू दे ना. मी ऐकतोय ना. काय यायची गरज नाहीये तुम्हाला. बघतो आम्ही काय करायचं ते. यमे आधी बाहेर ये. उमा वहिनी बाहेर या, बाहेर या आधी. बाहेर या. काय गरज नाहीये बाहेर येण्याची. तुम्ही आतमध्येच जाऊन थांबा. बघतो आम्ही काय करायचं ते. अहो हे बघा, घाबरू नका तुम्ही. आपण साऱ्या जणी एकत्र आहोत ना, काही होणार नाही तुम्हाला. अहो नको नको नको, आम्हाला भीती वाटते. नको चला, नको नको, चला. अहो ऐका माझं. हे बघा खरंच ऐका माझे. तुम्हाला काही होणार नाही. माझा विश्वास ठेवा. आई अगो आता काय करायचंय? झाला ना अनर्थ. ऐकले नाही आमचे. आता मी ह्यांना काय तोंड देणार? नमस्कार मोरोपंत, नमस्कार. नमस्कार. महाराज इकडेच येत आहेत. पुन्हा माझ्याकडून पैसे उकळण्याचा बेत दिसतोय. पण बरेच आहे, अगदी बरे आहे. त्या निमित्ताने माझा हात कायम वर राहील. याची मर्जी संपादन करण्यासाठी आणखी वेगळे काही करावं असंच नको. हा मोरू मामा दिसतो मोठा लोभस, पण सरळ चालीचा नव्हे. याच्या जिभेवर बत्तास असतो, पण मनात मात्र निराळच बेत असतो. असे नाका आपल्या शब्दाला मान देतो. कारण काहीही असो, याचा उपयोग करून घेणे उत्तम. नमस्कार 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 नमस्कार. काल तुमच्या भगिनीस घरापर्यंत सोडावयास आलो होतो. राग नाही ना आला तुम्हास? छे 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 मोरोपंत, अहो काय बोलताय? राग कसला? हा उलट मनास वाटले या घरातली माणसं कोणत्या मातीची बनलेली आहेत तेव्हाच ठाऊक. कसे हो? कसे काय? मदत करावयास कायम तत्पर असता तुम्ही. आमच्या सारख्यांसाठी फारच आधार वाटतो. आणि
आता काय तुम्हा रडगाणे सांगायचे आमचे. मी हा असा पायाने अधू, कामाचा व्याप, त्यातून घरात कमावणारा एकटाच. हा? त्यामुळे घराकडे मुक्तेकडे फारसे लक्ष नाही देता येत. खूप ओढाताण होते हो आमची. आणि खास करून जाऊ दे. काय काय खास करून काय? नाही, नेहमी नेहमी तेच काय सांगायचे. असे कसे? मन मोकळे करा, मी आहे ना. बोला. असे म्हणता 5 रुपयांची सोय झाली असती तर. पण नको, आपण तरी किती वेळेला करणार. असे कसे? झाली म्हणून समजा सोय. वा वा मोरपंत वा. पण माझ्याकडे आता नाहीत तेवढे. नाही, पण संध्याकाळी बेटा मी आहे ना, माझी जबाबदारी. साधू साधू माणूस. आभार. अहो काय आभार. येऊ मी? हो संध्याकाळी. हो हो, या या. येतो. या. अरे मुक्तेसाठी 5 काय 500 रुपयाची व्यवस्था करण्याची धमक आहे या मोरूत. पण आता 5 रुपये कोणाकडे मागू? आई आई अगं कुणीच बाहेर यायला तयार नाहीये. काय करायचंय आता? सेवा सागरेश्वरा, आता तूच सोडव रे बाबा या संकटातून. तूच सोडव. यमे, त्या साऱ्या जणी गाभाऱ्यात लपल्यात. पण बाहेरचे आवाज ऐकून तर वाटते की सारे जण हल्लाच करण्याच्या बेतात आहेत. मलाच पाहायला हवे. यमे, यमे काय करतेस? सकाळपासून पाहतेस ना, सारे रान तुझ्या विरुद्धच पेटले. आणि आता एकटी बाहेर जाणार आहेस? काही भलते सलते व्हायला नको ग. काही होणार नाही आई. आता हा बनवा मलाच विजवायला हवा. नाही यमे, मलाच पाहायला हवे आई. मी पाहते काय आहे. यमे ऐक माझं. यमे, यमे. बाबा. दादा, दादा कसे वाटते आहे आता? अरे दादा, दादा काय करतोयस? उठू नकोस. अरे दादा, केवढा अशक्तपणा आलाय तुला. आम्ही येथे कसे? तू मुंबईत चालला होतास ना, लोकहितवादी आणि भिडे साहेबांबरोबर. वाटेत तुझा ताप खूप वाढला, तेव्हा तेच तुला इथे घेऊन आले. तूच सांगितले होतेस ना त्यांना. दुःख आठवते आहे, परंतु आता लोकहितवादी आणि भिडे कुठे आहेत? मुंबईत जावयास हवे. दादा, दादा काय करतोयस दादा? माधव, अरे अरे तू उठून काय बसलायस? मुंबईत जावयास. नाही नाही माधवा, ऐक माझे. आहे माधवा, अरे असे काय वागतोस माधवा? काय सांगते मी? अंथरुणातून उठायची ताकद तरी आहे का तुझ्यात? मुंबईत जायचे आहे म्हणे. अरे जरा अंगात शक्ती भरू देत, चेहऱ्यावर तजेला येऊ देत. मग काय कामे करायची ना ती करा. आणि बाबा, रमेश तार पाठव. तिला म्हणावे तिचा नवरा इथे अंथरुणात तापाने फणफणलाय. बाईसाहेब निघा लवकर. थांब बाबा. कशासाठी तार ताई काकू? 2 वारात निघणारच होत्या त्या. तसेच ठरले होते आमचे. आता तार केली म्हणजे घाबरून तडतड करीत निघतील संपूर्ण प्रवासभर. बघितलेस, इथे अख्खे घर ह्याच्यासाठी रात्रभर जागे. पण या साला काही आहे का? नाही. इथे आम्ही राबतोय, पण काळजी कोणाची? तर यांच्या राणी सरकारांची. आता हा काढा केलाय. कोणाच्या घशात होतो हा? ताई काकू द्या, मी पाचतो. काही गरज नाहीये. ताई काकू, या राजा राणींना जे काही ठरवायचे असेल ना ते ठरवा म्हणावं आणि करा मनमानी. नका सांगू. ताई काकू, अहो ताई
बाबा घाबरू नकोस, पुन्हा येतील परत नवीन गाडा घेऊन. दादा तू झोप बघू, तू झोप. येथे सनातन धर्म चालतो म्हणावे. बाहेर या आणि तुमच्या पुण्यात तोंड काळे करा. आमच्या गावातल्या लेखी सुनांना भडकवणारा या यमुनेस या गावात आम्ही राहू देणार नाही. हकलून लावू. अहो काय बोलताय तुम्ही हे? यमुनाताई आपल्या गावाच्या हिताच्या गोष्टी करतायत आणि तुम्ही त्यांच्यावर अशी चिकनफेक करताय, ते शोभत नाही. आता यमुनाताईनं गावाबाहेर कोण हकलतंय ना तेच बघतो. अरे कालचा पोर तू मला शहाणपणा शिकवतोस काय? ही यमू इथे धर्म बुडवायला निघाले आणि आम्ही गप्प बसावे असे म्हणणे का तुझे? हकला ये यमुला या गावातून. आम्ही पाहतो ना त्यांना कसं हकलता तुम्ही. काय करणार आता रे? आम्ही जिवंत आहोत. शांत व्हा सगळे. तुम्ही तरी कशा गतीला ऐन वेळेस एकटी टाकता? तुम्हीच येऊन सांगितलं ना तिला तुम्हाला शिकायचंय म्हणून. हुरूप येऊन बिचारीने हा सगळा घाट घातला आणि आता तोफेच्या तोंडी मात्र तिने एकटीनेच जायचे होय. का वितंडावाद घालता आहात? तू या गावातील बायकांना बिघडवायला आलीस. परवे काकू, हे पहा, धर्माविरुद्ध आम्ही काहीच करत नाही आहोत. आम्ही साऱ्या जणी फक्त पाडव्याच्या निमित्ताने एकत्र जमलोय आणि त्या निमित्ताने कथा वाचन करतो आहोत इतकेच. यात काय धर्म बुडविला आम्ही? तीच तर युक्ती आहे तुमची. धर्मशास्त्राने आखून दिलेल्या गोष्टीचा आधार घ्यायचा आणि हळूच आपला नवमतवाद त्यात घुसायचा. अहो आफूची गुंगी चढावी तशी तुमच्या या विचारांची गुंगी चढते या तरुण लोकांवर. पहा पहा, हा श्रीपाद आणि त्याचे पाठीराखे कसे नवमतवादाच्या कच्छपी लागलेत. सगळे यांच्या नादी लागण्यापूर्वी यांना गावातून हकलायला हवंय. हो, उचला दगड आणि मारा यांना. काय करताय? या मुलाला मारा, त्या आम्हाला मारा. वा वा सुनबाई, नावच काढले घराण्याचे. चांगले पांग फेडलेस. 4 लोकात उभी राहून असा अगोचरपणा करतेस. घरी चल आधी, मग पाहतो तुझ्याकडे. मामांजी, मी योग्य तेच करते. मी घरी येणारच आहे, पण यमुताई सुखरूप आहे ह्याची खात्री झाल्यावरच. बघितलेत ना कसे नवमतवादाचे विष भिनले आहे यांच्या अंगात. सगळे या यमुचे प्रताप आहेत. इतक्या वर्षात जे घडले नाही ते घडले. माझी सून मला उलट बोलली, ती भर चौकात हिनं अपमानच केला माझा. उमा वहिनी, तुमच्या लेकीमुळं आमच्या सुना बिघडल्या. उमा वहिनी, तुमच्याकडे पाहून आम्ही गप्प आहोत, पण हे अतिच झाले. सनातन धर्म हे खपवून घेणार नाही. तुमच्या लेकीला तातडीने सासरी रवाना करा, नाही तर तुमच्या घराला आग लावून देऊ. हो हो, यांचे घर जाळा. यांचे घर जाळा. हो, नाही, थांबा. कोणाला बोलताय तुम्ही? कुणाशी बोलतात? स्त्रियांची कसे बोलावे हे शिकवले नाही वाटतं तुम्हाला तुमच्या धर्माने. सौभाग्यवती रमा महादेव रानड्यांची बोलता आहात तुम्ही. आणि घर जाळण्याच्या धमक्या कुणाला देता? ज्या न्यायमूर्ती रानड्यांनी तुमच्या गावाला पाणी मिळवून दिले त्यांच्या पत्नीला नाही तुमच्या तोंडचे पाणी पळवले ना, तर नावाची रमा महादेव रानडे नाही मी. घर जाळण्याचा प्रयत्न केलात तर पोलिसांची अख्खी कुमक बोलवावी लागेल मला. मग पाहू आमच्या घराला कोण आणि कसा हात लावतो ते. यमे, यमे, झुले